नमस्कार मित्रांनो. ही कथा आहे एका अनोळखी ओळीची, म्हणजे एका तडफदार मिलनाची, रोहन आणि सोनालीची. चला तर मग सुरू करूयात. महाबळेश्वर म्हणजे जुलै महिना. पावसाने संपूर्ण सह्याद्रीला हिरवा शालूत नेसवला होता. मी रोहन. माझे वय 25 वर्ष आहे. मी मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून थेट या शांत निसर्गरम्य ठिकाणी माझी बदली झाली होती. ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून. मी तिथे काम करत असलो तरी मनात एक लेखक दडलाच होता, ज्याला एकांतात स्वतःला शोधायचं होतं. पण मला काय माहीत होतं, की हा एकांत मला अशा एका वळणावर नेणार आहे, जिथून परत येणं अशक्य असेल. मी ज्या दिवशी तिथे पोहोचलो, तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. पण बाहेर इतकं धुकं होतं, की समोरचा रस्ताही दिसत नव्हता. मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी खूप मेहनत घेतो आहे. अशी व्हिडिओ बनवणं खूप सोपं नाही आहे. हा कंटेंट खूप डिफिकल्ट आहे. प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. माझी टॅक्सी एका जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्यासमोर थांबली. विला नंबर 6, जिथे मी पेइंग गेस्ट म्हणून भाड्याने राहायला आलो होतो. आजूबाजूला उंच उंच पाईकची झाडं, पानावरून टपकणारं पाणी आणि हवेत एक ओला मादक सुगंध. मी सामान घेऊन गेट उघडलं. गेटचा तो कर्र असा आवाज त्या शांततेत एखाद्या धोक्याच्या सूचनेनुसार वाटला. मी पोर्चमध्ये जाऊन बेल वाजवली. 2 मिनिटं गेली तरी यातून काहीही हालचाल नव्हती. फक्त पावसाची रिपरिप. मी पुन्हा बेल वाजवणार तेवढ्यात दरवाजा उघडला आणि समोरचं जे दृश्य दिसलं ते बघून माझा श्वास काही क्षणासाठी थांबलाच होता. त्या त्या होत्या सोनाली मॅडम. त्यांचं वय अंदाजे 32 किंवा 33 वर्ष असावं. पण त्यांचं सौंदर्य कसं सांगू तुम्हाला, एखाद्या शिल्पकाराने वर्षानुवर्ष मेहनत घेऊन घडवलेली ती मूर्तीच वाटत होती. त्यांचा रंग दुधासारखा गोरा गोरापान तर होताच, जो बाहेरच्या करड्या ढगाळ वातावरणात अधिकच उजळून दिसत होता. त्यांनी अंगावर एक हलक्या आकाशी रंगाची शिफॉनची साडी नेसली होती. ती साडी त्यांच्या अंगाला अशी लपेटलेली होती, की त्यांच्या भरगच्च देहाचा प्रत्येक वळण स्पष्टपणे जाणवत होता. पावसाच्या गारव्यामुळे आणि कदाचित धावत दरवाजा उघडायला आल्यामुळे त्यांचा श्वास थोडासा फुलला होता, ज्यामुळे त्यांची छाती वेगाने वर-खाली होत होती. त्यांचे केस थोडे विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावर घामाचे काही थेंब होते, जे त्यांच्या मानेवरून खाली उघळत साडीच्या आत गडप होत होते. त्यांनी एक एकटक माझ्याकडे पाहिलं आणि त्यांचे डोळे घारीसारखे, थोडे तपकिरी आणि खूप खोल होते. त्या डोळ्यात एक प्रकारची उदासीनता होती, जी मला पहिल्याच नजरेत जाणवली होती. रोहनजी, त्यांच्या आवाजात एक मधाळ गोडवा होता, पण त्यात एक अधिकारही होता. जी, मीच मीच रोहन. कंपनीने पाठवले आहे. मी थोडा अडकळत म्हणालो. त्यांचं ते रूप पाहून माझी नजर स्थिर करणं कठीण जात होतं. त्यांनी बाजूला होत मला रस्ता दिला. "या, आत या. बाहेर खूप पाऊस आहे." मी आतमध्ये गेलो. घराचा हॉल खूप मोठा होता. जुन्या लाकडी फर्निचरचा वास आणि त्याचं पॉलिश आणि कुठेतरी उदबत्तीचा सुगंध एकत्र दरवळत होता. त्यांनी मला सोफ्यावर बसवलं आणि सांगितलं आणि त्या पाणी आणायला गेल्या. त्या चालताना त्यांची साडी जमिनीवर लोळत होती आणि पैंजणाचा एक मंद आवाज घुमत होता. छम छम. तो आवाज माझ्या काळजात धडकी भरत होता. पाणी देताना आमची बोटं एकमेकांना स्पर्श झाली. त्यांचा हात बर्फासारखा थंड होता, पण त्या स्पर्शाने मात्र माझ्या अंगात उष्णता पसरली होती. मी एकटीच असते इथे, त्या मला म्हणाल्या. माझे मिस्टर विक्रम नेव्हीमध्ये आहेत. ते वर्षातून फार तर फार 2 महिनेच घरी असतात. बाकी 10 महिने मी आणि हा बंगला. हे सांगताना त्यांची नजर खिडकीबाहेरच्या पावसाकडे वळली. त्यांच्या आवाजातला तो एकटेपणा, ती पोकळी मला स्पष्ट जाणवली. इतकी सुंदर तरुण स्त्री आणि असा जीव घेणा एकटेपणा. माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू झालं. वरच्या मजल्यावर त्यांचं जग होतं आणि खालच्या मजल्यावर माझं. पण त्या पहिल्याच भेटीत मला समजलं होतं, की या 2 मजल्यामधलं अंतर लवकरच मिटणार आहे. रात्री मी माझ्या खोलीत सामान लावत होतो. वरच्या मजल्यावरून त्यांच्या चालण्याचा आवाज येत होता. तो आवाज मला काही झोपूच देत नव्हता. मला सतत त्यांचा तो ओला चेहरा, ती शिफॉनची साडी आणि त्यांचे ते खोल डोळे आठवत होते. महाबळेश्वरच्या त्या पहिल्याच रात्री मला चाहूल लागली होती, की हे वादळ फक्त बाहेर नाही आहे, तर लवकरच माझ्या आयुष्यातही येणार आहे. दिवस सरत होते. महाबळेश्वरचा पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता आणि आमच्यातील अबोला आता बोलका होऊ लागला होता. आम्ही एकाच घरात राहत होतो, पण 2 वेगवेगळ्या जगात. तरीही आमचे मार्ग दिवसभर एकमेकांना छेदत होते. सकाळी मी लवकर उठून बागेत व्यायाम करायचो. पाऊस नसेल तर त्या बागेतल्या लॉनवर, नाहीतर व्हरांड्यात. मी पुशअप्स मारत असताना अनेकदा मला जाणीव व्हायची, की कोणीतरी मला बघतंय. मी मान वळवून वरच्या गॅलरीकडे बघायचो, तर सोनाली मॅडम तिथेच उभ्या असायच्या. त्यांच्या हातात वाफाळलेला कॉफीचा मग असायचा आणि अंगावर एक सैलसर गाऊन. जेव्हा आमची नजरानजर व्हायची, तेव्हा त्या लाजतच उलट त्या नजरेला नजर भिडवून बघत राहायच्या. त्यांच्या त्या नजरेत एक भूक होती, एक अशी मागणी जी शब्दात मांडता येत नाही.
मी व्यायाम संपून घामाने ओलाचिंब झालो होतो. माझा टी-शर्ट माझ्या शरीरात चिकटलेला होता. एक दिवस असंच मी व्यायाम संपवून दम खात उभा होतो. तेवढ्यात त्या खाली आल्या आणि हातात टॉवेल आणि लिंबू पाणी घेऊन खूप मेहनत घेता स्वतःवर अशा म्हणाल्या. त्या म्हणाल्या, त्यांची नजर माझ्या बाहूवरून थेट माझ्या छातीकडे गेली. "हो, सवय आहे मॅडम. मला फिट राहायला खूप आवडतं. गरज आहे शरीराला." मी टॉवेल घेत म्हणालो. "हो, तुमच्याकडे बघून तर कळतच आहे." त्या हसल्या. त्यांचं हसू इतकं मादक होतं, की माझ्या अंगावर जणू काटाच आला आणि त्या माझ्या खूप जवळ उभ्या होत्या. इतक्या जवळ, की त्यांच्या अंगाचा मोगऱ्याचा सुगंध माझ्या घामाच्या वासात मिसळून मला वेड लावत होता. मला वाटलं, त्या आता जातील, पण त्या तिथेच थांबल्या. "काही हवं होतं का मॅडम तुम्हाला?" मी त्यांना विचारलं. "नाही." म्हणजे "हो, माझ्या बेडरूममधल्या खिडकीची कडी थोडी जाम झाली आहे." विक्रम असते तर त्यांनी ठीक केली असती. पण आता त्या पुन्हा थांबल्या. त्यांचं वाक्य अर्धवटच राहिलं, पण अर्थ पूर्ण पोहोचला होता. "मी बघतो ना," मी म्हणालो. मी त्यांच्या मागे-मागे वरच्या मजल्यावर गेलो. त्यांच्या बेडरूममध्ये पाऊल टाकताना मला थोडं दडपणच आलं होतं. ही त्यांच्या खाजगी जागा होती. बेडवर सिल्कची चादर होती. ड्रेसिंग टेबलवर परफ्यूमच्या बाटल्या आणि भिंतीवर त्यांचा आणि त्यांच्या पतीचा एक भला मोठा फोटो होता. त्या फोटोत त्या हसत होत्या. पण आता माझ्यासमोर उभ्या असलेल्या सोनालीच्या डोळ्यात ती हसत होती. खिडकी दुरुस्त करताना मला खूप ताकद लावावी लागली. मी खिडकी ओढली आणि अचानक जोराचा झटका बसून मी मागे सरकलो. तोल जाऊन मी थेट थेट त्यांच्या अंगावरच पडणार होतो. पण मी भिंतीचा आधार घेतला. पण या गडबडीत माझा हात त्यांच्या कमरेला स्पर्श झाला. तो स्पर्श विजेच्या झटक्यासारखाच होता. त्या तिथून हलल्या नाहीत. त्या फक्त माझ्या डोळ्यात बघत होत्या. त्यांचा श्वास जड झाला होता. "थँक यू रोहन," त्या पुटपुटल्या. "काही हरकत नाही." मी कसाबसा तिथून बाहेर पडलो. त्या दिवसानंतर आमच्यात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. तो तणाव शब्दांचा नव्हता, तर शरीराचा होता. जेवताना आम्ही एकमेकांकडे चोरून बघायचो. कधी टीव्ही बघताना जर रिमोट घेण्यासाठी हात पुढे केला आणि बोटांचा स्पर्श झाला, तर आम्ही दोघेही गप्प व्हायचो. त्या आता मुद्दामून अशा साड्या नेसू लागल्या होत्या, ज्यातून त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसेल. कधी ओल्या केसांनी तर त्या माझ्या समोर यायच्या. पाणी टिपकत ते पाणी त्यांच्या मानेवरून पाठीवरून ओसरताना बघून माझा तर घसाच कोरडा पडायचा. एके दिवशी संध्याकाळी त्या किचनमध्ये काहीतरी बनवत होत्या. मी पाणी घ्यायला गेलो. त्या ओट्यापाशी वाकून काहीतरी काढत होत्या. त्यांच्या ब्लाऊजची गाठ सैल झाली होती आणि पाठीचा तो नितळ भाग, गोरा भाग माझ्यासमोर उघडा होता. माझं मन सैरभैर झालं. मला जाऊन त्यांना मिठी मारावीशी वाटली होती, पण मी स्वतःला आवरलं. पण त्या दिवशी मला समजलं, की हा संयम आता जास्त काही दिवस टिकणार नाही. हा बांध कधीतरी फुटणारच आहे आणि ज्या दिवशी फुटेल, त्या दिवशी महाप्रलय येईल. तो दिवस 26 जुलै. त्याची आठवण करून देणारा पाऊसच होता. सकाळपासून आकाशात कट्ट असं ढगांनी गर्दी केली होती. दुपारचा अंधकार दाटून आला होता. संध्याकाळी होता होता पावसाने रुद्ररूप धारण केलं होतं. वारा इतका सोसाट्याचा होता की बंगल्याच्या खिडक्या, दरवाजे खडखडत होते. जंगलातील झाडं भीतीने थरथरत होती आणि जसं अपेक्षित होतं, बरोबर 8 वाजता लाईट गेली. संपूर्ण परिसर गडद अंधारात बुडाला होता. फक्त अधूनमधून चमकणाऱ्या विजांचा प्रकाश खिडकीतून आत येत होता. मी माझ्या खोलीत मेणबत्ती लावून खिडकीपाशी बसलो होतो. बाहेरचं वादळ बघत होतो. पण माझ्या मनात त्यापेक्षा खूप मोठं वादळ सुरू होतं. मला सोनालीची काळजी जी वाटत होती, त्यावर आता एकट्याच होत्या. अंधाराची त्यांना भीती वाटत असेल का? तेवढ्यात माझ्या दारावर टकटक असा आवाज झाला. मी मेणबत्ती हातात घेतली आणि दरवाजा उघडला. समोर सोनाली उभ्या होत्या. हातात एक मेणबत्ती आणि दुसऱ्या हातात जेवणाचं ताट होतं. त्या वाऱ्यामुळे त्यांची मेणबत्ती विझायला आली होती, पण तिचा मंद प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. त्यांचं ते रूप देवा, त्या रात्री त्यांनी राणी रंगाची म्हणजे गडद गुलाबी साडी नेसली होती, ज्यावर सोनेरी जरतारी काम केलेलं होतं. केस मोकळे सोडले होते, जे वाऱ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उडत होते. त्या खूप घाबरलेल्या दिसत होत्या. "रोहन, खूप भीती वाटते. वर लाईट पण नाहीये आणि आवाज खूप भयंकर येत आहेत." त्या अडखळत बोलल्या. "मॅडम, तुम्ही आत या प्लीज." मी बाजूला झालो. त्या आत आल्या आणि सोफ्यावर माझ्या समोरच येऊन बसल्या. मेणबत्तीचा पिवळसर प्रकाश आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर नाचत होता. बाहेर विजा कडकडत होत्या. प्रत्येक गडगडाटासोबत त्या दचकल्याच जायच्या. सारख्या अशा वर-खाली करायच्या. "तुम्ही जेवलात?" त्यांनी विचारलं. "नाही, तुमचीच वाट बघत होतो." मनातल्या मनात नकळत बोलून गेलो. त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्या नजरेत आता भीती नव्हती, पण एक अशी नशा होती. आम्ही जेवायला सुरुवात केली, पण अन्नाचा एकही घास घशाखाली उतरत नव्हता.
वातावरण इतकं भरलेलं होतं, की श्वासाचा आवाजही मोठा वाटत होता. "रोहन," त्याने शांततेचा भंग केला. "तुम्हाला माहीत आहे, एकटं राहणं किती कठीण असतं. हे शरीर आहे, याला मन आहे. पण जेव्हा रात्री अंथरुणावर पडते ना, तेव्हा फक्त उशीची सोबत असते. माझे मिस्टर हे देश सेवा करताना मला अभिमान आहे. पण मी जिवंत असून मेल्यासारखी जगते." त्यांचे डोळे भरून आले होते. त्या रडत होत्या. मला राहवलं नाही. मी उठलो आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. "सोनाली," आज पहिल्यांदा मी त्यांना नावाने हाक मारली. "रडू नका, मी आहे ना." मी हळूच माझे हात त्यांच्या गालावर ठेवले आणि त्यांचे अश्रू पुसले. त्यांच्या गालाचा स्पर्श मखमली होता. माझा स्पर्श होताच त्यांनी त्यांचे डोळे मिटून घेतले आणि आपला चेहरा माझ्या तळहातावर टेकवला. जणू काही त्यांना या आधाराची कित्येक वर्षापासून प्रतीक्षा होती. आणि त्याच क्षणी बाहेर एक प्रचंड वीज कडकडली. त्या भीतीने त्या किंचाळल्या आणि मला जोरात बिलगल्या. त्यांची ती मिठी इतकी घट्ट होती, की आमच्या दोघांमधील जाण्यासाठी हवेला पण जागाच नव्हती. त्यांच्या शरीराची उष्णता, त्यांचा श्वास आणि त्यांच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट जाणवत होती. त्या माझ्या छातीमध्ये तोंड लपवून रडत होत्या, की त्यांना मी शांत करण्यासाठी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत होतो. माझा हात त्यांच्या पाठीवरून साडीच्या आतून त्यांच्या उघड्या कमरेवर गेला. त्या शहारल्या, पण त्यांनी मला थांबवलं नाही. उलट त्यांनी मला अजून जवळ ओढलं. त्यांनी डोकं वर केलं. तसे त्यांचे ओले डोळे थरथरले. त्यांचे ओठ थरथरत होते आणि विस्कटलेले केस त्या एखाद्या मोहिनीसारख्या दिसत होत्या. "रोहन, आज मला एकट्याला सोडू नकोस. आजची रात्र पुन्हा येणार नाही. हा पाऊस, हे वादळ सगळं आपल्यासाठीच आहे." त्या पुटपुटल्या. मी काहीच बोललो नाही. शब्दांची गरजच उरली नव्हती. मी हळूच माझे ओठ त्यांच्या ओठावर टेकले. सुरुवातीला तो स्पर्श नाजूक होता, एखाद्या गुलाबाच्या पाकळीसारखा. पण पुढच्या क्षणी त्याने माझ्या केसात बोट गुंजावली आणि मला ओढून त्यांनी घेतलं. तो किस, तो चुंबन नव्हता, तर ती एक तहान होती. वर्षानुवर्षे साचलेली तहान. आम्ही तिथेच त्या सोफ्यावर एकमेकात मिसळून गेलो होतो. बाहेरचा पाऊस धो-धो कोसळत होता आणि आत आमचा संयम कोसळत होता. मी त्यांच्या साडीचा पदर बाजूला केला. मेणबत्तीचा तो पिवळा प्रकाश त्यांच्या सुवर्णक्रांती शरीरावर उजळून निघाला होता. मी त्यांच्या नावेवर, खांद्यावर माझे ओठ फिरत होतो. त्या उफ, रोहन असे हुंकार देत होत्या. त्यांच्या प्रत्येक हुंकाराने माझ्या अंगात हजारो हाताचं बळ येत होतं. त्या रात्री आम्ही जगाचे सगळे नियम मोडले. घरमालकीण आणि भाडेकरू हे नातं तिथेच त्या उंबरठ्यावर विरघळून गेलं होतं. त्या रात्री फक्त एक स्त्री आणि मी एक पुरुष. आम्ही बेडरूममध्ये गेलो. खिडकीतून येणाऱ्या विजांच्या प्रकाशात आम्ही एकमेकांचे कपडे दूर केले होते. जेव्हा त्या पूर्णपणे माझ्यासमोर होत्या, तेव्हा मला वाटलं की स्वर्गातली अप्सराच माझ्याखाली आली आहे. मी त्यांच्या शरीराची पूजा केली. त्यांच्या प्रत्येक अवयवाला, प्रत्येक त्यांच्या वर्णाला मी माझ्या प्रेमाने न्हाऊ घातलं. त्यांचे ते एकाकीपण, ती तगमग मी त्या रात्री पूर्णपणे भरून काढले. आम्ही किती वाजता झोपलो हे मला पण आठवत नाही. पण त्या रात्री बाहेरचं वादळ शांत झालं, तेव्हा आमच्या मनातली वादळ पण शांत झालं होतं. पहाटे जेव्हा मला जाग आली, तेव्हा त्या माझ्या छातीवर डोकं ठेवून एका लहान बाळासारखं शांत झोपल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य होतं. त्या रात्रीने आम्हाला काय दिलं माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की होती. त्या पावसाळ्याच्या रात्रीनंतर आम्ही कधीच पूर्वीसारखे राहिलो नाही. मित्रांनो, तर कशी वाटली तुम्हाला रोहन आणि सोनालीची ही धोकादायक आणि हरवलेली आणि पावसात भिजलेली कथा? त्या रात्रीच्या वादळात फुललेले हे प्रेम, हे आकर्षण तुम्हाला आवडलं का? प्रेम आणि शारीरिक ओढ यांच्या सीमारेषा कधी पुसल्या जातात हेच कळत नाही. जर तुम्हाला ही कथा ऐकताना अंगावर काटा आला असेल, तर तुमचं मनसुद्धा त्या महाबळेश्वरच्या पावसात हरवलं असेलच. तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मनात या कथेबद्दल काय भावना आहेत किंवा तुम्हाला अशाच प्रकारच्या आणखी कोणत्या कथा ऐकायच्या आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच नवनवीन मसालेदार आणि रंजक कथांचा आनंद घेण्यासाठी आणि आपल्या सुगंधी सहवास या चॅनलला लागण्यासाठी आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढची कथा थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रेमात राहा. धन्यवाद.